कुठे? परी हूँ मैं, मुझे न छूना. छान दिसतंय. गुड. फक्त ना काही पचकू नकोस एकदम. आणि कोणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहीण आहे. ओके. आणि जरा अति मुलगी करू नकोस. थांबा. काय चाललंय? कोण आहे? मी कोण आहे? मला विचारायच्या आधी हिला विचार, ही कोण आहे? असं काय बोलतेस? या आमच्या रेक्टर मॅडम आहेत. कळतंय काही तुला? आय एम सॉरी. मी पटकन ओळखले नाही तुम्हाला. आधी तुम्ही बारीक होतात ना. कधी? आधी कधी? आधी आधी नाही का त्या डाएट वाल्यांनी त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा. काय बोलते ही? अहो आता तुम्ही रेक्टर कमी ट्रॅक्टर जास्ती वाटतंय. जोकिंग जोकिंग. काय चाललंय? कोण आहे? मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला. ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार. मी अर्ज केला होता तुम्हाला, तुम्ही हो म्हणाला होता. सॉरी 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 लग्न सॉरी 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 सॉरी. काय ग नाव काय तुझं? तेजस्विनी. काय? तेजस्विनी की रेश्मा? नेमकं काय? रेशमश्विनी. नाही माहेरचं नाव तेजस्विनी आहे. हा. आणि आता सासरी गेल्यानंतर नवरातीचं नाव रेश्मा ठेवणार आहे. आणि मी त्याचं नाव शेरा ठेवलंय. रेशमा आणि शेरा. जोकी जोकी. लंपाडच आहे काय ग? लग्न आधीच नवऱ्याचं नाव ठेवते. एवढी काही झाली सासरी जायची? अति होतंय. अति कमी कर कमी कर कमी कर. ठीक आहे राहू दे. काय ग लग्नाची तयारी झाली ना? हो. तयारीचं काय मॅडम, तयारी शेवटपर्यंत होतच असते. म्हणूनच तिला म्हणलं मी तू इथे राहायला. खायला काय करून घालणार आहेस? खायला? सगळं 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 येतं तिला. सगळं? आमची तेजस्विनी सुगरण आहे एकदम. बाई ग. ए बाई बरं झाली भेटलीस तू. अगं आता मी दिवाळीत चकल्या केल्या होत्या. अगं त्या सगळ्या तुटत होत्या. कशा काय ग? अहो तुम्ही बसला असाल त्यावर. अगं तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे. मग ते पीठ मी असं ठेवून दिलं. काय करू त्या पिठाचं मी? म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील. अहो चकल्यांचं कसं आहे माहितीये का, मला आता सांगताच येणार नाही तुम्हाला. आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे. ते पण आहे. मग तुम्ही कधी चकल्या बनवणार आहात ते सांगा, तेव्हा मी नक्की येईन. तू येशील मदत करायला? कशाला? नको राहू दे. मॅडम खूप उशीर झालाय. आम्ही थांब ग. पण त्या आत्ताच चकल्या त्यांचं काय करू? आताच आहेच का? त्या बार मध्ये द्या. बार मध्ये. हो बार मध्ये? हो तिकडे कळत नाही ना अखंड आहे की तुटलेले आहे, तिकडे चालतात. हा चांगला उपाय. बाई ग तू बरा संसार सांभाळशील. असंच टाकाऊतून टिकाऊ वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते. असंच भारी आहे. हो बरोबर. पण आता मी जाते. माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही. संगीत आहे की नाही? हो हो आहेत ना, आहे ना. संगीत आहे. संगीत आहे. काय मंगळागौर सुद्धा आहे. तेजू इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे? नको तो शांतपणा करते. लग्नानंतर असते ना? हो लग्नानंतर असते. पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार होतो. आधी? हो लग्नानंतर काही लफडे नको. लग्नानंतर फक्त चंगळागौर. नको ना नको. मला बोलवशील ना चंगळागौरीला? अगं मंगळागौरला. मग काय बोलवीन मी. आपण बोलू आहे ना? हो नक्की बोलू. आम्ही तुम्हाला निमंत्रण. अच्छा बाय बाय. गुड नाईट. यायचं. आपण छान फुगड्या वगैरे घालू. फू बाई फू. तेजू इथे अगं ये ना. तुला गाणं गाता येतं? गाणं येतं. ये ना लवकर. बाई ग तुला गाणं येतं तर आता पटकन 2-3 आयटम करूया आपण. नको ना. मंगळागौरीचे? हो
अहो नको नको, मंगळागौरीच्या नादात माझं सगळं घरंगळा गौर होईल. अहो निसटेल सगळं. नको नको. नाही मग आपण ना किमान फुगडी घालूया. अहो नको, फुगड्या नको. चल ना फुगडी तर घालूयाच. निसटेल सगळं. मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी. नाव घे ग. नाव कसं नाही घेणार? अगं घे ग. नाव नको नको. घे म्हंटल ना. घे 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 घे. हा. काय तो हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. नाव घे म्हणते चोमडी, देवीशी वाटते सटकन. नाही याच्यात नाव कुठे आहे? नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून. नाव संपूर्ण नाही घेतलं. नाही मग घे ना. नाव घ्यायला सांगते चोमडी, देवीशी वाटते सटकन. शेरा म्हणे. शेरा माझ्या नवऱ्याचं नाव. चांगलंय चांगलं. चल आता फुगड्या 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 घालूया. फुगड्या नको नको. चल ना ग फुगड्या घालूया. बघ जमेल तुला. चल 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 लवकर. हे चांगलं आहे. आता वेगळी वेगळी वेगळी. तुला काही माहितीये का? मला काही नाही आहे त्यातलं. आगोटा पागोटा करूया. चालेल. चल चल सुरू हा सुरू सुरू. आगोटा पागोटा आगोटा पागोटा. लाल साडी नेसीन म्हणते राणीच्या बागेत जाई म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा. अय्यो, रस झाला. काय? बस झालं, बस. बस झालं. बस झालं. तेजा काय छान करतोस रे तू. काय काय काय? तेजा मी लाडाने प्रेमाने तेजा म्हणते. चल आपण जाऊया. लवकर जाऊया लवकर. आता काय? इकडे ये तेजू. काय? बरं झाली तू आलीस. मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय. नाही ऍक्च्युली मी तिच्या घरच्यांना सांगणार होते, पण ते बरं नाही दिसत ना. तू तिची बहीण आहेस, तिच्या वयाची आहेस, तर ती समजावशील ना तिला. नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे, पण आजकाल ना तिच्या काही काही गोष्टी मला खूप खटकतायत ग. काय? म्हणजे नक्की काय झालंय मॅडम, सांगा तुम्ही मला. मी सांगते तुला, पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना? नाही 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 नाही, मी घरच्यांना सांगणार नाही. मी माझ्यापर्यंतच ठेवीन. तुम्ही सांगा. अगं ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते. काय? नाही 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 तेजस्विनी तेजस्विनी. अगं नाही मॅडम, तुम्ही काही बोलताय. असं काही नाहीये. कधी ना कधी तुझ्या घरच्यांना सांगावं लागणारच होतं ना. तिला सांगितलं मी आता. काय प्रॉब्लेम आहे? अहो पण असं काही नाही. तू थांब. तू गप्प बसताना सांगू दे. तू गप्प. तेजू हल्ली यांचं जास्तच चाललंय अगं. म्हणजे काय झालं सांगा तुम्ही मला. मी सांगते, पण तू कोणाला प्लीज सांगू नको. नाही सांगणार. तुम्ही सांगा मला. सांगा. अगं त्या दिवशी रात्री 1 वाजता तिच्या रूम मध्ये आला तो एक खिडकीत ना. आयुष्यभर. मला शंका आली म्हणून दार उघडून बघितलं तर माझ्या समोर असं रेक्टर आली समोर. उघडं पडलं मॅटर. असं काहीतरी फालतू पण म्हणत होतं. असं कसं? हे काय अशा मुलासोबत असते. मी म्हंटल आता जाऊ दे, मुलगा बरा असता तर काही प्रॉब्लेम नाही. मॅम हे क दर्जाचं प्रकरण आहे रे. कसं वाटतं ते? अहो असं काही नाही. गप्प बस. खूप झालं तुझं, कळलं ना? हे तेजू आवाज बदलतोय अहो तुझा. काय नाही, आवाज बिवाज बदला तेव्हा. खोटा वीग आहे हे बघा. स्टेटस आहे माझं नाव. तू गप. तुझ्या सोबत राहिलं म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत. नाही. गप का मॅडम, आय एम सॉरी. हे सगळं हिचं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा हा कळलं आता मला. तो पकडला गेला म्हणून. अरे असं काहीच गप नाही. का मॅडम, आय एम रिअली सॉरी. तुम्ही रेस्ट्रिकेट करा नाहीतर काही करा, पण हिला शिक्षा द्या. मी चाललो. हे थांब. काय चाललो? आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शी हिंदलकर. तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का? गेले 20 वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी. आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाहीये. मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे. ते तुम्हाला खडूस वाटतं. सॉरी मॅम, प्लीज घरी नका ना सांगू प्लीज. नाही घरी तर मी सांगणारच आहे. मॅम नको ना. यांचं लग्न करून टाका. बरा मुलगा आहे अगं. फुगडी पण बरा घालतो. आणि ते सनीचं वगैरे काही नाही. ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून. अहो नाही मॅडम, ते मी मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू पुरुष आहेस. तुम्ही काही सुधारणार नाहीयेत. रितसरीच्या बाबांकडे हिचा हात माग, मग लग्न करून घेऊन जा. चल निघ आता इथून. चालेल. तू काय
जा ना. हो. चल लवकर हे उचलून घेऊन जा. ए, प्रिया बाय. बाय. जा ना. एक काय बरा मुलगा आहे तसा, नाही तर आमचा गौऱ्या. ते काय अरे यार ए प्रिया 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 बाहेर यार पटकन. आले 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 आले. तसं यावंच लागणार मला. एकट्याच्याने काही होणार आहे का तुझ्यानी? झालं ओरडतोय ना कधीपासून. कशाला आरडाओरडा करतोय सतत? गौरव मालाडकरच का तू? काय झालं? टॉवेल दे माझा. टॉवेल कुठे आहे? ए, तुझी बायको आहे का मी? तुझं तू शोध आणि घे. अरे याच्यात बायकोचा काय संबंध आहे यार प्रिया? तू विसरतेस, तू आंघोळीला जातेस तेव्हा मी देतो ना आणून. कारण तुला बाथरूम मध्ये घुसायचं असतं, कळलं ना? सतत कसं रे एवढा उत्साही असतोस तू? प्रिया मेरी जान, क्या तुमने अपने आप को नहाने के बाद कभी आईने में देखा है? तेजा मेरी जान, क्या तूने कभी नहाने के पहले खुद को सूंघा है? घाणा वास येतोय. जा आंघोळ कर जा. हे आता जिमला जाऊन आलो म्हणून कळलं ना. जा जा जा. हा, जातो. टॉवेल दे मला शोधून मोठा यार. शाणा. हे बघ इकडे ठेवलाय. कुठेही ठेवतो रे टॉवेल. घाणेरडा वास येतो टॉवेल. धर. ए, सोड ना. सोड नाही. सोड ना. इस्त्रीवाला आला असेल, प्लीज सोड. जाऊ. त्या इस्त्रीवाल्याला सांग इस्त्री अभी बिझी आहे, थोडी देर बाद प्रयास कर. सोड. आई प्रिया गो माझं बाळ जाते. आई आई किती दिवसांनी बघितलं तुला मी. बाई बाई बाई. तू आत्ता कशी आलीस अचानक? दिलं की नाही तुला सरप्राईज? दिलं की नाही? अगं मी म्हटलं बाई तू काही यायची नाहीस आपल्या घरी. इकडे रमलीस आपली मुंबईत एकटी एकटी. आम्ही आपल्या आईबाप वाट बघतो तिकडे तुझी. काय ग गधडे, तुला माहितीये का तुझे बाबा म्हणाले ना तुला अजिबात पत्ता सापडायचा नाही. बरोबर हुडकलं की नाही? कसं वाटलं सरप्राईज? डेंजर डेंजर आहेस तू आई. चल चल मी तुला बिल्डिंगची गच्ची दाखवते. अगं काय बिल्डिंगची गच्ची काय मॅडम बाई? अगं आलेल्या माणसाला कधी बिल्डिंगची गच्ची दाखवतो का कोणी? अगं काय ग पुढे काही पाणी वगैरे विचारशील की नाही आईला? सॉरी सॉरी सॉरी. पाणी देऊ नको. चल आपण गच्ची बघू. चल. काय त्या गच्चीत काय सोनं आहे का? काय गच्ची 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 मॅडम बाई बसू तर दे. आई गो दमले ग बाई. आई तू खूप थकून आलीस ना. तडक बेडरूम मध्ये जा आणि अर्धा तास झोप काढ. बरोबर बोललीस चल तू बाई बेडरूम गं. मध्ये चल. खरंच दमले. अगं थांब जरा मला फ्रेश तर होऊ दे. बाथरूम कुठे आहे? नाही बाथरूम नाही. बाथरूम का का नको ग? कोणी आहे का बाथरूम मध्ये? हो. कोण आहे बाथरूम मध्ये? एकटी राहतेस ना? कोण आहे बाथरूम मध्ये? एक मिनिट. कोण आहे बाथरूम मध्ये? नोकर नोकर आहे. नोकर आहे बाथरूम. गडी ठेवलाय? आई अगं उभीच आहेस तू आल्यापासून. चल चल. गडी? बस बरं तू इकडे आली. गडी ठेवलाय? ते ऑफिस मधनं आल्यावर ना वेळच मिळत नाही अगं कामांमुळे. त्यामुळे मग गडी ठेवायला लागलं. आई खूप दमते मी. ओ ग राणी ग माझी सुकली ग बाई तू. बरं झालं गडी ठेवलं असते. गोडी गोडी ग बाय. हे पण तो बाथरूम मध्ये काय करतोय? बोलव त्याला बाहेर. बाथरूम मध्ये काय करतोय? बाथरूम मध्ये गडी काम करतोय. कसलं नळ आहे ना बाथरूम मध्ये, मग असतो तो गळतोय. अगं बाई प्लंबिंगचं पण काम करतो. करेक्ट करेक्ट. वा वा वा. जातेस बेडरूम मध्ये झोपायला? पण एक ऐक ना, गडी ठेवलास ते बरं केलंस. गडी प्रामाणिक असतात, जात नाहीत सोडून. बरं केलंस. या बायकांच्या मला दांड्या बिंड्या अखंड असतात. बरं केलं गडी ठेवलास ते. बरं केलं. बरं त्याला बोलव ना. उठव, त्याला बोलव. मला हातपाय धुवायचे. बाहेर ये रे. ए अरे यार थांब ना ये बाहेर ये पटकन. यार. इतना क्या घाई है? आई 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 ही आई माझी आई. आई पाया पडतो. हा असू दे असू दे असू दे. आणि हा माझा गडी. अरे वा. नाम क्या है? नाम तेजंडू पांडू. काय? पांडू चांगलं आहे नाव पांडू. चेहऱ्यावरनं वाटत नाही हो नोकर.
अजिबात वाटत नाही. म्हणजे बघ ना बाई ग चिकन आहे अगदी नाही आई आहे म्हणजे असं रे ग आपलं म्हणजे बघ ना काय सुंदर दिसायला बाई. नाकी डोळी अगदी तेजस्वी. वा 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 छान आहे छान आहे. श्रीमंत वाटत पण नोकर नाही वाटत पण नोकर. हा 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 आता जरा फरक पडलाय. आता तर बापरे भयंकर बापरे. जा चहा टाक जा. हा? आहे काय आहे चहा 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 टाक जा. मला चहा नाही येतो, ह्या बनवून देतात मला. काय गधडे चहा नाही येत या गड्याला तुझ्या. नाही ऍक्च्युली तू बनवून देतेस. अगं ऐक ना माझं काय झालं. हा ऍक्च्युली नोकर नाहीये. वाटलंच होतं मला वाटलंच होतं पार ना घराण्याला अगं, पट्टा लावलाय. अगं, आई. परमेश्वरा. ऐक ना कसा माणूस मुलगा इथे. ऐक शांत ऐक माझं ऐक. नोकर नाहीये म्हणजे हा असा नोकर टाईप नोकर नाहीये. तो परिस्थितीमुळे नोकर झालाय. अरे बापरे म्हणजे त्याचे आई वडील गेले. आई, आई. नाही गेले म्हणजे गेले नाही. मग? त्याची आई अगं ऍक्च्युली दुसऱ्या एका माणसाबरोबर पळून गेली. काय गो बाई. इट्स ओके पांडू तुझी चूक नाहीये. जाऊ दे जाऊ दे झालं. पण बाबा ग बाबा बाबा गेले तिला शोधायला आणि ते पण दुसऱ्या स्त्री बरोबर सेटल झाले. काय ग बाई खानदाने का काय ग बाई. मॅडम जरा 1 मिनिट इकडे या ना. शी ग बाई. काय बोलतेस तू हे? आधीच बरं होतं ना त्यापेक्षा. काय आधीच काय आधीचं हे आधी त्यांच्यात बरं होतं आईबाबांमध्ये माझ्या. मग काय झालं आई माझी गेली पळून तिच्या म्हणण्याप्रमाणे. हा, पण आई गेली नव्हती खरोखर. बाबा तिला शोधायला गेले ना. हा, तोपर्यंत आई घरात आली. आई आली माझी घरात. तर मी म्हटलं आई अगं तू इथे बाबा तुला शोधायला गेलेत. म्हटलं आई परत बाबांना शोधायला गेली. तितक्यात बाबा घरी आले. म्हटलं बाबा आई तुम्हाला शोधायला गेली. तर बाबा म्हणाले ही ना वेडीबाई कधी सुधारणार कळत नाही. तर बाबा परत तिला शोधायला गेले. तितक्यात आई घरी आली. आई म्हणाली अरे तुझे बाबा कुठे आहेत. म्हटलं बाबा तुला शोधायला गेले. आई म्हणाले हा वेंदळा माणूस कधी सुधारणार काय माहिती. म्हणून आई त्यांना परत शोधायला गेली. आणि मग अरे फॅमिली आहे का अब्बास मस्तानच्या फिल्मची कथा आहे. काय ऍक्च्युली बॅक स्टोरीची काही गरज नव्हती खरं तर. एकदम सिम्पल झालं ऍक्च्युली. बरं. आई बाबा मला सोडून गेले आणि म्हणून मला आता इथे काम करावं लागतं. वाईट झालं बाई. परिस्थिती ना वाईट असते लक्षात घे बाळा. बरं चल नळ दुरुस्त झाला का. ना? म्हणजे काय झाला ना. म्हणजे काय म्हणजे काय झाला ना दुरुस्त. पांडू तू बाथरूम मध्ये काय करत होतास. नळ दुरुस्त करत होतास. नळ नळ झाला ना दुरुस्त. झाला ना हा. झाला झाला. जरा फ्रेश होते हो, हा. हो. पण काय ग पगार कसा देतेस याला. काय नाही फारच जास्त घेत नाही. मध्ये मध्ये थोडेफार लाड करावे लागतात तेवढे पुरतात. म्हणजे असं सणासुदीला गोडधोड देणं अधून मधून बोनस देणं. चांगलंय चांगलंय. वा वा हुशार आहेस गो मोरी. चांगलं उल्लू बनवते त्याला. चांगलंय चांगलंय. कचकच लागते ग पायाला. ए जरा झाडू मार रे. हा? इकडे झाडू मार जरा. मी गडी कोण आहे. गडी कोण आहे घरात. मी आम्हा तो झाडू मार. ए प्रिया सांग ना तुझ्या आईला. ए मालकिणीला नावाने हाक मारतो. लाज वाटते तुला. लाज वाटते. हे संस्कार केलेत आई बापाने. हा हे संस्कार केलेत. नाही तो ना सध्या माजलाच आहे पांड्या. तुला तर ना आता काय चल, साफ कर अरे हे काय फालतूगिरी करते तू. चल झाडू घे इकडे. चल साहेब, लाग. तुमच्या इस्त्रीचे कपडे. काय काय साहेब साहेब कोणाला बोललं. हे साहेब. हा साहेब हा पांडू है पांडू. हा इसको पांडू बुलाने का. पांडू अकबर. ए पांडू कपडे घे. पांडू कपडे घे. मॅडम सांगा ना तुमच्या आईला. पांडू कपडे नीट मोजून घे. मोजून घ्यायची गरज नाही मॅडम. ते तुमचे 2 इस्त्रीचे कपडे आहेत आणि त्यांचे पांडूचे ड्राय क्लिनिंगचे 2 शर्ट आहेत. एक मिनिट पांडूचे कपडे ह्याच्यात काय करताय. एक मिनिट अगं तुला कळतंय का गधडे. तुझ्या कपड्यांबरोबर हा पांडू स्वतःचे पण कपडे देतो इस्त्रीला. लुबाडतोय ग हा पांडू तुला. फसवतोय हा पांड्या तुला. काय हे पांडू. काय पांडुगिरी चालली आहे. हे मला पांडू पांडू बोलणं बंद करा आधी. हा पांडू नाही तर मग काय झंडू बोलू. हे अति होत आहे यार. हे अति होत आहे. तुझा अति होतंय. मॅडम हे सोन्याचं कानातलं तुमचं आहे काय. हो ए या पांडूच्या वरच्या खिशात सापडलं. कपडे चेक करून देत जा.
एक मिनिट, तुझं सोन्याचं कानातलं? प्रिया, तुझं कानातलं याच्या खिशात कसं? पांडू कसं 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 अहो मॅडम, आठवा असं काय करताय? आपण नाही का पार्टीला गेलो होतो, तुम्ही दारू पिऊन ताई ठेवून नाचत होता अशाच्या 1 2 3 तेव्हा तुम्हीच नाही का माझ्या खिशात ठेवायला दिलं होतं, आठवा? प्रिया, विचारा. काय? काय खोटं बोलतोय, काय माणूस आहे हा, खोटारडा एक नंबरचा. शपथ आई, अगं मी कशाला जाईन याच्यासोबत पार्टीला? आम्हाला मित्र नाही आहेत काय, गड्याला कशाला घेऊन जाईन मी? बरोबर आहे, तू खोटारडा बोलते ते खोटारडा. बरोबर. शी, शी, शी. एक नंबरचा खोटारडा आहे हा. नाही नाही, बरोबर आहे. चोरी केलीस ना तू? थांब तुला दाखवते. बघ. चोरी ओ, मारू नका करतो, तुम्ही. चोरी करतोस तू? वा रे वा, हे संस्कार तुझ्या आई बापाचे. बरोबर, आई तिकडे धावाधावी खेळतात आणि आई इकडे ढापाढापी करतो. ओ हे बघा, तुम्ही सारखं माझ्या आई बाबांना मध्ये आणू नका हो. व्हॉट नॉनसेन्स यार. अरे वा रे वा, चोर ते चोर व इंग्लिश मध्ये शिरजोर. शहाण्या, एक मिनिट, जा. तुला दांडकं बिणकं मिळतं का बघ मारायला त्याला? पांडू, थांब, तुला दाखवते. बरोबर नाही, तुला उघडा करून मारला ना इकडे सगळ्यांच्या समोर एकदा आपण तर मी बोलूया. तुला पदर खोचता येत नाही. पण एक मिनिट, तुला काय वाटतं? हा, गप्प बसेन मी? हा, बोलूया ना, बोलूया ना. Solve करू ना. काय बोलायचं? प्रिया प्रिया, जा सांडशी गरम करून आण. ए तू थांब थांब, तू सांगशील कुठे चटका द्याल मला, कुठे चटका द्याल? प्रिया, जाते जा. मी तिचा बॉयफ्रेंड आहे. काय 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 तू आणशील सांगशी, मला इकडे चटके बसतील. आई सॉरी, खरं तर आम्ही इथे लिव्हिंग मध्ये राहतोय एकत्र. तुम्ही अचानक आलात, मला काही माहित नव्हतं म्हणून आम्हाला हे असं नाटक करावं लागलं. सॉरी. माहिती होतं सगळं मला, कळलं ना? सगळं माहिती होतं, कळलं? ये बस इथे, बस 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 बस. इथे नाही रे, इथे बस. आणि काय काय गधडे, परवात आपल्या आत्याचा मुलगा घरी आला होता, त्याने फेसबुक ओपन करून दिलं मला आणि तुझा तो डीपी का फिपी दाखवला. बघितला याच्या बरोबरचा फोटो, तेजस मेड फॉर इच अदर. म्हटलं बघूया हे काय मेड प्रकरण आहे. हा, आई अगं एक मिनिट गधडे, सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? जीव घेतला असता का तुझा? हा, सांगता येत नाही. एक मिनिट, तुला माहिती आहे ना आपले आई वडील, त्यांनी सुद्धा लव्ह मॅरेजच केलंय. त्या काळात लव्ह मॅरेज केलंय. हा, अगं प्रेम करणं गुन्हा नाहीये, पण ही कशाला लपवालपीची लफडी, कशाला लपवालपी करायची? चिकणं माले जरा. आई काय, आई माहितीये माझं जावं येते, मोठी शहाणी सांगते मला. काय जळलं सांगते. आणि काय रे गधड्या, आई बापाला बोलून घे उद्याच्या उद्या, कळलं का? चला पाया पडा, चला पाया पडा. एक जोड्याने पाया पडवी. थोबाड फोडेन जोड्याने म्हणे. एकटा पाया पड. सॉरी सॉरी डोलकीन बाई. असं मारीन ना आता. काय म्हणायचं मला? मालकीन बाई. आई, आई म्हणायचं. चल बा खाली. आई सॉरी, हा, पाया पडतो. खाली. सुखी रा रे बाबा. तुला वेगळं सांगू? ये आता. हो मॅडम, हा, हे बघा काय आणलंय. अरे ह्याला बापरे. तुडवूया, मग स्किट संपवूया. माझ्या हातला शिवशिव तर आता. अरे ए तुझा बाप पांडू आहे, तू मला मान. अरे. चल निघ, आमचा अरे, सॉल्व हात झालाय. लावून चल टाक. निघ, ए, चल. मला. आमचा सॉल्व झालाय. चल निघ. चल रे चल. बाप रे, केवढा तो 25चा चिखल. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. हा, परीक्षकांचे फेस आणि खांडेकरचे केस सोडल्या सगळं आहे तसं आहे. काही बदललेलं नाही. म्हणजे हेच बघा ना, तोच प्राजक्ताचा मोहक सडा, तोच सेठ, तोच दशरथ, तीच लंका, मॉनिटर समोर बसलेले तेच 2 राम लक्ष्मण आणि तीच त्यांची ही ठरलेली वानरसेना. तर मी जास्त काही न बोलता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करतो. तर सर, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आज एका जादूगाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याला जमतंय का. आलं चला. अरे बापरे, हे काय लिहिलंय? चप्पल आणि निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढा. चप्पलचं ठीक आहे, निगेटिव्ह थॉट्स काढले तर मुलाखत कशी होणार? सर, ओ सर. सर, आतूनच लाल करून आलात.
कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? सर तुम्ही नाश्त्याला अरुण कदम खाल्लात? हे मी नाही, माझी आत्या बोलते. एक मिनिट. विंगार्डियन. आतला बाहेर, बाहेर आत. अच्छा, हे सगळं हा बोलत होता. पोपट? येस, एवढं प्राणी विश्व सोडून तुम्ही पोपट काढलात सर? दॅट्स माय मॅजिक. मॅजिक? अहो ह्याच्यासाठी तर आपण बदनाम आहोत. का? कारण आपण उठसूट पोपट काढतो. ओके, सॉरी. तर आपण हा पोपट आता बाजूला ठेवूया. वेलकम टू माय होम. माझ्या जादूची माया नगरी, माझ्या जादूची आलम दुनिया. ओ, माझ्या प्रेमाची गोंडस कळी. दिस इज फॉर यू. थँक्यू. सर तुम्ही कॅरेक्टर कोणतंही घ्या, डावीकडे पसरायची सवय काही जात नाही तुमची. अरे काय बोलतोस तू? जादूगार जर मी असलो तरी हिच्या नजरेतली जादू मला काही औरच सांगते. सर असं कुणाच्या घरात आलेलं बोलू नये. बोल बिंदास. उंबरट्यावरनं भीक मारायची सोडून द्या आता. तू ह्या जादूगाराला उलट सुलट बोलू नकोस. नाही, नाही. माझ्या जादूने तुला आल्या पावली परत पाठवेल. सॉरी सर पण आपण जर नीट नाही केलं तर तसंही घरी पाठवणारच आहेत सर. त्यांची काय विषाद. 2 एपिसोडने आम्हीच जाऊ. सर बसा सर. कसा ओके. तर आपण कोण? सर सांगायचंच राहून गेले सर. माझे नाव मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. आय ग. सर जादूची रडली. तर तू तो फेमस मुलाखतकार ची सौका. सर तर मग तू इथे कशासाठी आलायस? बरेच दिवस घेतलेली नाही ना काय मुलाखत. मी पण बरेच दिवस दिलेली नाही ना काय मुलाखत. ॲज अ फॅन पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव जादूगार तिलोत्तम रमेश डिकोस्टा उर्फ ती. अच्छा म्हणजे तुमच्या बारशा वेळीच तुमच्या आई वडिलांना कळलं होतं की तुम्ही जादूच्या कलेला मसनात नेणार आहात सर. काय म्हणतोस तू? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण उजळ माथ्याने 4 चौघात जादू या कलेला बर्बाद करू शकतो ही पानचट पुचाट आणि गढूळ कल्पना तुमच्या मनाला केव्हा शिवली सर? सांगतो. ऍक्च्युली एकदा लहानपणी मी विचार करत होतो आणि माझा मोठा मेंदू माझ्या छोट्या मेंदूशी हितगुज करत होता. बापरे. संवाद साधत होता, मनोमिलन करत होता. अरे होय. हा. आणि ते सगळं संवाद साधताना माझ्या अंतरंगातून अचानक आवाज आला. याचं काय खरं नाही. हा अरे माझ्या अंतरंगातून आवाज आला की हा मुलगा जादूगार होणार. नशीब हा. प्रत्येकाच्या इथे लिहिलं असतं की तो मोठेपणी कोण होणार. बघ माझ्या इथे काय लिहिलंय. सर चवरून राहू दे, राहू दे. सगळे हसतायत. अरे वरून चतुर मुलगा असू शकतो. बरोबर आहे, सर. चतुरस्त्र जादूगार असू शकतो. चमत्कार असू शकतो. सर ऍक्च्युली मी चमत्कारच म्हणणार होतो पण मनातल्या मनात चला उकार तुम्हीच देताय त्याला आम्ही तरी काय करणार सर. ते जाऊ दे सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर तसे मोठ्या जादूगाराचे पाय लहानपणीच्या जादूत दिसतात सर. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा घुसमटवलेली जादू कोणती? लगेच पेश करतो. 1 मिनिट. त्यासाठी मला पत्ते लागतील. ओके उभा राहा. पटकन उभा राहा. ओके. यातला एक पत्ता काढ. लोकांना दाखव. स्वतः बघ. बघितलं सर. हा पत्ता ठेव. तिच्या ठेवत कानपट फोडीचं ठेव. ओके. आता मी तुला जादू दाखवतो. हा सर. बिंगार्डियन पत्ता काढ. हा बघा. एक्झॅक्टली हा बघा. हाच तो पत्ता जो तू बघितला नव्हतास. हादरला, घाबरला. मुळात जादू जसे की लोक घाबरतातच आणि लोक जर घाबरली ना तर जादू खूप चांगली होते. आणि पत्ते वाईट
पत्त्याचा नादच नको तो या. जातोय घरी. या बसा सर बसा. चालेल. तुम्ही काही केलं नाही आणि मी काही पाहिलं नाही. या सर बसा सर बसा. सर पुढे मला जरा काहीतरी वेगळं विचारायचं सर. मी चुकीचा नसेल तर ही जादूची टोपी आहे. येस आणि असं म्हणतात की जादूगाराचं विश्व त्या टोपीत सामावलेलं असतं. येस. या टोपीतून कोण ससा काढतो, हा. कोण कासव काढतो, हा. पण तू मला सांग हा? मी ह्या टोपीतून काय काढणार आहे? स्वतःची लाज. गप्प बस. सर 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 हे बघ लक्षात ठेव. हे बघ या टोपीतून मी आता कोंबडी काढणार आहे, कोंबडी. जी स्वतःहून उडून हा. ह्या प्लेट मध्ये येईल. हा. ओके हा बघ आता जादू. चालेल सर. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी येईल. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी. सर नसेल येत तर राहू दे नाही, आपण नाही, पुढे येणार जाऊ. येणार येणार. अरे जादूला थोडा वेळ लागतो. सर कोंबडी आली नाही पण तिचं कर्तृत्व खाली सांडलं सर. मॅजिकल ऍक्सिडेंट, याला मॅजिकल ऍक्सिडेंट म्हणतात. बरोबर आहे सर. अशी खूप मॅजिकल ऍक्सिडेंट घडतात. खरं आहे, सर. कारण छोटे जादू आहेत. अरे हे तर काहीच नाही. अरे गेल्या वेळी आमच्या एरियात कुत्र्यांची नसबंदी करायला गव्हर्नमेंटची माणसं आली होती. काय बोलताय सर. मग मी पुढे झालो. कुत्र्याऐवजी. नाही काही बोललो का? सर सर मला त्या मी पुढे झालो हा. आणि त्या माणसानं म्हटलं हा. कशाला त्या कुत्र्यांवर अत्याचार करताय. बरोबर आहे सर. मी त्यांना समजवतो, मी त्यांना संमोहित करतो, बापरे. त्यांच्यासोबत व्यक्त होतो त्यांच्या. अरे होय. हा. आणि मग हा. मी निधड्या छातीने हा. त्या 100 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या गर्दीमध्ये असा घुसलो. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला गुरांच्या दवाखान्यात 10 टेलर 50 दिवस शिवत होते सर. कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न सोडवायला गेला होतात, तुमचा प्रश्न कायमचा सोडवून आला होता सर. एवढा फाडला होता कुत्र्याने. हल्ली हाच प्रॉब्लेम होतो. व्यक्त झालं की लोक कुत्र्यासारखे अंगावर येतात आणि फाडतात. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे ना. तुला वाटली? अगोदर वाटली होती पण तुमच्या थोबाडाकडे बघून कळलं चुकून झालंय ते सर. नाही, सर. जाऊ दे. हा. माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही लेखन सृष्टीला सुद्धा नजर लावण्याचा प्रयत्न केलाय सर. म्हणजे तुम्ही लेखक झालाय सर आणि कुत्र्यांबरोबर जो नाजूक प्रसंग घडला त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. येस. कुत्र्यांशी हितगुज आणि उगाच आलेली सूज. 150 पानांचं पुस्तक लिहिलंय. बरोबर सर. धाडस तुमचं जोरदार आहे सर. म्हणून मला असं वाटतंय की आता आपण थांबलेलंच बरं एक प्रश्न विचारून. हे तुला आता वाटतंय? मला पहिल्या सीझनला वाटलं होतं. तुझ्या आग्रहामुळे परत आलोय. सर तुमच्या बाहेरच्या आर्थिक मंदीचं खापर माझ्यावर फोडू नका सर. सर घरातले रिकामे टोप चपाट्यावर आणू नकोस. सर सॉरी सॉरी सर सॉरी सर. आता काय होतं जनरली मी मुलाखतीचा शेवट गोड करतो सर. पण यावेळी तो तुमच्या जादूने करावा असं मला निर्लज्जपणे उगाच वाटतंय सर. चालेल, मलाही आवडेल माझा जादूचा प्याला तुमच्या समोर रीता करायला. सांडा सर. ठीक आहे, मी करतो. पण ही जादू मी आज पहिल्यांदा करणार आहे, फक्त तुझ्यासाठी. बापरे. मला तुझी मदत लागेल. सर पण मी कधी जादूच केली नाही सर. आता करशील? बापरे. 1 मिनिट. या जादूसाठी मला माझी तिलिस्मी तलवार लागेल. बाप रे सर माझ्या जीवावर उठू नका. अरे तुझ्या जीवावर उठत नाहीये. अरेच्याच जीवावर सगळे उठले सर. ओ लखलखती तलवार काढल्यावर हा पण सोशली लखलखायला लागलाय. करा आता. करतो. तर ही तलवार पकड. हा आता मी स्वतः या बंद पेटाऱ्यात जाणार हा. आणि मी आत गेल्यावर हा. ही तलवार हा. तू पेटाऱ्यात खुपसायची. हा? या. हा, 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 आणि हा. तू तलवार खुपसल्यानंतर सुद्धा हा. मी जिवंत बाहेर येणार, कारण माझी जादू. मी आज जातोय. तयार राहा. हा. सर थोडस तयार राहा. डोंट वरी. विंगार्डियन खुपस तलवार. सर पूर्ण जात नाही सर. असू दे असू दे. बरं तुम्ही म्हणाल तसं.
एका स्किटसाठी. सर सर एका स्किटसाठी नाही सर, अजून 5 आहेत सर. सर मी काय केलं नाही, तुम्ही काय बघितलं नाही. ही स्किटची मुलाखत काही टेलिकास्ट होणार नाही. ती चौका बाबा. सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो. मी तुम्हाला सांगतो ना, सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो. हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो. अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती ही बँक बंद होणार. मी हुशार आहे, पण मी हुशार आहे. मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक. बरोबर की नाही? येस. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आता मूळ स्क्रिप्टला आहे. हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष असं गुंगून ठेवलं, असं गुंतवून ठेवलं. हाच. दादा दादा ते आले. चला ए नौटंकी बसायला दादा, ते उघड आले. ए, दरवाजा उघड ना लवकर. आले, आले, दादा. या काय हो, दमलायत तुम्ही? हा हो जरा या या या, बस. पाणी. माहिती नाही काढायचं. सॉरी आओ. सॉरी. अहो तुम्ही जेवून आलात ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे अगं म्हणून. नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती. हा. तो गौरव मोरे आहे ना, हा. त्याचे 2-3 पंच वाजले आज. अय्या. त्याने पार्टीज दिली सगळ्यांना. वा बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. वा, छान. बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. हो. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना. आता नको तुमचं अरे काही. काय अगं हे काय वेळ आहे काय नाही. अगं तसलं काही नाहीये, ऐक ना. अच्छा ओके सॉरी. माझं एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. मग? आत्ताच काम करून टाकू. मला जर एक 5,000 रुपये हवे होते. काय 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला, माझ्या बायकोला. त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे. अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. अहो, काय? अगं दे. अहो, सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या, मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा हा. बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंस? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाहीये. मी आता बँक झाली बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. अहो, तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? हा, एक मिनिट नसेलच वाचली. हे घ्या नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगापासून बघतोय खूप झालं तुझं. अरे बघापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे चल. पैसे तर माझं चल. 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. हो एवढं कशाला चिडताय? हो देते. मगाचपासून- हे असं आहे. हे बघा एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन करते. हा, हा. ठीक आहे. जुने कस्टमर जुने हा. कस्टमर. हे घ्या. हे काय सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक? सुभेदार
पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? हा, चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मग मला नाही तर मी बँक नाही मध्ये. नाही नाही, हवी आहे कॅश हवी, कॅश हवी, कॅश हवी आहे. हा, चला रांगेत या. रांगेत या मी. अगं मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना चला. अगं मी एकटाच आहे ना. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत या, रांगेत या. पण असं कुठून आणू? 3-4 जण कुठे आहेत? पण मी हो, एकटाच असं आहे काय ना. करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. बरं ठीक आहे, 3-4 जण. हे कसलं बालिशपणा आहे? चला या नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार, कसे आहोत? काय जळलं बेरिंगे? मला हेच येतं बेरिंग, मला हेच येतं, मला हेच येतं. प्रॉब्लेम मला नाही हा दुसरा. बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. चला हा. नाव बोला. नमस्कार, समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं आहे? चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना? चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही अरे आहे. काय हातात आहे नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. अरे खेळ कुठला आहे? तर काय? झिंग, चिक, 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 झिंग, चिक, 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 झिंग. हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चर 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 कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज हे करतात ते. कबूतर नाही, ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालिश असा होते हे येतो. सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे, करते काय ती? करते काय ती? शांतता राखा. बँक आहे ही. अकाउंट नंबर, अकाउंट नंबर, ब्रँच विरर. काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आयुष्य. नेक्स्ट. हा आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर 4था आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतो तुम्ही? चला मागे वा, मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच या ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग ए, माझा हाच आजोबा, हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आले आणि पवित्र पडलं. काय या 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 आजोबा. ओ रागव नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरिंग? असंच आहे बेरिंग. आजोबा बरे आहात का? बरं आहे. आजी बरे आहेत का? आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात? आंबे खाल्ले का चोखून चोखून? मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं? चला नेक्स्ट. हा, चल आता द्या, आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू बाबा? कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. 4था नंबर आहे तुमचा. जा मागे वा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस्ट गेला. नको बा नको बा, असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच हा, का? गेला आता मी आहे. चल या दे, 5,000 रुपये दे मला. 5,000 रुपये दे. अरे बापरे लंच टाइम झाला. एक मिनिट. लंच टाइम कसा होतो? लंच टाइम कसा होतो? माझी वेळा लागला की लंच टाइम कसा होतो? मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना, विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. तू असं काय तर आहे? तुम्ही त्यांच्याकडे तुमचे अरे असं काय बोलते? सरळ नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना, मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार मी प्रमिला सरपंच. ही प्रमिला सरपंच अशी अशी प्रमिला सरपंच. तुमचं अकाउंट आहे ना त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. त्या येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू नाही बोलवा ना, त्यांना फोन करा ना. एक मग मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. हा एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे? हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय? समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये? नाही, नाही, आहेत पैसे आहेत. फक्त काय झालं माहितीये का? म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा हा एक मिनिट. हे बघा हे त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. एकच मिनिट. हा या त्याच्या रिसिट.
अरे हे बिल आहे, हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे हे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली आणि सगळी गुंतवणूक ना तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलंय का तुला? सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस? अहो, मी सगळे नाही केले. मग? खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला कसं आहे 2 ना, लाख अहो, रुपये नाही पाहिजे. नाही, कसं आहे वरतून ऑर्डर केली ना आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी? अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. Main branch? आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना. GRO त्यांनी काढला. काय करता? अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजेत. अहो थांबा. नाही, मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो अबे तू security. अबे ए! तेरे को बोला ना बाहर ए! काय को अंदर घुसताय ए! कौन है रे? काय को अंदर घुसताय? ए बस झालं तुझं. बस झाली नाटकं, बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी, नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे माझे नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय? मी मस्करी- टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे. मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर, ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली लोक बँकेच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात. कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक त्यांची मुलं असतात बाहेर गावी कुठेतरी शिकायला. आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवतात आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत. पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1,000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी? औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग. महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचं त्यांनी? मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही. अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत. कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील. काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली. कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पै करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000. त्यावर काढला अख्खा महिना. काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले. आई बाबांचा मेडिक्लेम केला. गरज होती ती. कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे. काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते हे जगात कुणालाही कळणार नाही. आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो. 2,000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2,000 रुपये नाही चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे आणि चिप्सवर भागवा. ते चिकन चिली चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटात सांगू नका. कळलं ना? आपण चौगुले आहात. सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका. आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी ये मानव अंगचटी को आ रहा है. इधर आओ. अरे नाही मेरी बात सुनो. Thanks, bro. Hello, everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. Ta-na-na-na-na-na. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. ए हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुलेबद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. अच्छा, येस टॉम क्रूज. येस टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या.
टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉम्पास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम्पास 2. बरं खूप झाला टॉम्पास. बरं आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे. आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात, त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना. रंजना एक बोलती एक आहे, मग काय विचारायलाच नको. बाबा, ओ बाबा. कोण आलंय? ओ बाबा, या या या. कोण आलंय? अरे बाबा. अरे बाबा आले. कोण आलंय? क्या बात है? कोण आलंय? बाबा हा. ओळखा कोण आले? ओळखायचंय. बघू. अरे वा. काय? अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना, तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा, सॉरी. माफ करा. ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही. अगं ऐकलंस का? जावई बापू आले, जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी. गाडीला उसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू आले, जावई बापू. त्याचं काय आहे, वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो, आणि मला कमी दिसतं. अगं हे जावई बापू आलेत ना, पाणी घेऊन ये. पाणी. लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचं लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठं माझं स्वागत करताय, पूजा करताय, नका करू. नाही. हात वर करा. आहात का? नाही, काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. अरे येडा बेडा झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब पागला का? नाही, ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको, घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको, आता जाळपोळ नको. अहो, काही होत नाही हो जावई बापू. तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे अगोरी पद्धत आहे ही. अगोरी पद्धत आहे ना. जावई बापू, मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. मला वाटतं इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. ए बाबा त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर. पाटावर. 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण? अरे याच्याशिवाय आहेच का? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर. जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर. जावई आमचा. पाटावर बसतो मी. हे घ्या, बसतो. एक मिनिट. अगं हे रांगोळी काढ ना पाटाभोवती. रांगोळी. डांबर गोळी. ते कुठं घालू? ओ इकड्या तुम्ही शांत बसा. डांबर गोळी. त्यापेक्षा रांगोळीच बरी. पण ऐका ना आई, कशाला रांगोळी राहू द्या ना. कशाला रांगोळी? रांगोळी काढते. असं कसं? आमचे
हे काय? कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा. नाही नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय, हात का हलतोय? आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय, आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही, बसा. चल पटकन जावई बापू ना ओवाळूया. चला चला. बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचं पाठावर बसतो का मी? प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? आई हे फिरवा, तुम्ही नका फिरू. हे म्हणजे हळूहळू ते ऐका. जमत 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 नसेल तर राहू द्या, राहू द्या. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर नाही नाही, जमत नाही कसं, जमत नाही कसं. आमचा एकुलता एक जावई आहे, त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे. शपथ वाटत मला मारून हो टाकायची. हो. या या, मी ओवाळतो. दिन दिन दिवाळी, सासरा जावयाला ओवाळी. अरे सासरा आलाय घाटावर, जावई आमचा जावई बापू, आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय? तुम्ही तुमची स्वतः जागा माझ्या नावावर केली? मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे, आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना. ती कागदपत्र द्या. हे घ्या, हे घ्या, सही करा. बाबा आपण असं नाही कसं नाही, तुमची बाबा म्हणजे वाजवेन. सही करा. अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची. पिढ्या पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा. म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे, म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय? जागा दाखवा त्यांना पटकन. हो हो, चला चला. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ बघ, त्यांना 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 आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. नीट लक्ष द्या जावई बापू. आणि तू टायमिंग ठेव. जागा अशी वाजली पाहिजे. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. जपा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमची. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. या जागेसाठी? हो अहो, सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता. म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बऱ्यांच्या कागदपत्रांवर बघा, त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. असं चुकलाय. ही जागा आई शपथ.